पण आरुषी म्हणाली की करंजी आहे ना ती अमोलनी बनवली आणि एक जी जास्त भरलेली असेल ती मी बनवली आहे आणि जी कमी भरलेली असेल म्हणजे कवरला चिकटलेली आता असं करणार मित्राला माझ्या असं करणार मित्रांना या उलट आहे चिटिंग आहे खोटं बोलते माझ्या मित्राची बाजू घेत नाही। नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज जुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर। मित्रांनो, सध्या कोकणामध्ये गणपती हा सण साजरा होत आहे आणि अशाच्या सणासुदीमध्ये ना एक अशी गोष्ट घडते आहे की आपण वेळ काढतो आणि एकमेकांच्या घरी जातो, म्हणजे आपल्या मित्रांच्या घरी जातो, आपल्या नातेवाईकांच्या घरी जातो। आणि आता तर असा चांगला निमित्त आहे की प्रत्येकाच्या घरी गणपती आलेले आहेत। तर यावर्षी तुम्हाला माहितीच आहे आपण आपला हा यूट्यूब चॅनल सुरू केला। यावर्षी म्हणजे एक वर्ष अजून झालेला नाही आहे, गेल्या दिवाळीच्या मध्ये बहुतेक आपण चॅनल सुरू केला होता आणि ह्या एका वर्षामध्ये नवीन अशी मित्रांची फौज माझी तयार झालेली आहे, जे आहेत आमच्या सिंधुदुर्गातले यूट्यूबर्स जे आहेत। आणि काल आपल्या घरी पूजा होती, तर पूजेलाही बऱ्याचशा यूट्यूबर्सनी आपल्याकडे भेट दिली। तर आपणही हे सगळे जेवढे मित्र आहेत ना त्यांच्या घरी जाणारच आहोत, पण थोडा जेवढा वेळ आहे, काहींच्या घरी 5 दिवस गणपती आहे, काहींच्या घरी 7 दिवस गणपती आहे आणि काहींच्या घरी 11 दिवस गणपती आहे। तर आज आहे गणपतीचा 4था दिवस। तर आपण सुरू करणार आहोत आपल्या कोकणातले महागुरू यूट्यूब, ते आहेत लक्ष्मीकांत कांबळी, त्याला मी लकीच म्हणतो। तर चला मग आपल्या मित्रांना भेटायला जाऊया, सुरुवात करूया लकी कांबळीच्या रेवंडीपासून। चला तर मग गाडीत बसूया आणि निघूया। येस, तर मित्रांनो आता आपण श्लोकच्या एका फ्रेंडच्या घरी गेलो होतो, तर तिथे थोडं लेट झाला। आता वाजलेले आहेत रात्रीचे 9 आणि आता आपण चाललो आहोत श्लोकच्या दुसऱ्या मित्राकडे, आदिराज कांबळीकडे, आणि माझ्या मित्राकडे म्हणजे लकीच्या घरी। तर थोडं लेट झालं आहे, पण ठीक आहे, आता गणपतीच्या दिवशी काय कोण एवढं लवकर झोपत नाही आणि उद्या 5वा दिवस आहे, तर सगळ्यांचीच घाई गडबड असणार। तर म्हणालो की चला आता निघालोच आहे तर आपण लकीकडे जाऊनच येऊ। तर आता मालवणवरनं निघालो आहे, थोड्या वेळात पोचूच आपण लकीकडे। चल बाय बाय बाय। तर आता अरे लाईट गेली। आता लकीकडनं आपण निघालो, लकी कुठेतरी कामाने बाहेर गेलेला आहे। तर सुंदर असं गणपतीचं दर्शन झालं। तर आता आपण घरी जाणार आहोत आणि आता पुढचे जे आपले जे यूट्यूबचे मित्र आहेत त्यांचा गणपती आपण 7व्या दिवशी बघणार आहोत, कारण उद्या आपले गणपती निघायचे आहेत आणि इतरांचे जेवढे मित्र आहेत ना त्यांचे 11 दिवस गणपती आहेत। 7व्या दिवशी आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करूया। येस, तर नमस्कार मित्रांनो, तर सांगितल्याप्रमाणे आज आहे 7वा दिवस आणि आज आपण आपल्या इतर जे यूट्यूबचे मित्र आहेत आणि सोशल मीडियाचे मित्र आहेत त्यांच्या गणपतीला किंवा त्यांच्या गणपतीच्या दर्शनाला आता आपण निघत आहोत। आणि चला आता वाजलेले आहेत दुपारचे साधारण 1:15, जेवण वगैरे आपलं झालेलं आहे। तर आता आपण कोणाकोणाकडे जाणार आहोत तर ते व्हिडिओमध्ये नक्की पुढे तुम्ही पहा। चला मग गाडीत परत बसूया आणि निघूया। हा रस्ता तुमच्या ओळखीचा वाटतोय का बघा, कारण बऱ्याचदा व्लॉगमध्ये तुम्ही हा रस्ता बघितला असणार। तर आता आपण आलेलो आहोत कणकवलीच्या जवळच्या आंबरड या गावामध्ये। तर ॲटलिस्ट गावाचं नाव ऐकून तुम्हाला कळलं असेल आपण कोणाकडे आलेलो आहोत। तर मी ना बाहेर थांबलेलो, बरोबर आहे, मी ना बाहेर थांबलेलो आणि नेमकं कुठे जायचं मला माहीत नव्हतं। मी अमोल सावंतला फोन लावला, अमोल म्हणतो बाहेर जरा पुढे गेलास ना तर कुत्र्याचं बोर्ड असतो। कुत्र्याचं बोर्ड म्हणजे कुत्र्यांपासून सावधानचं बोर्ड आहे। आता बोर्ड दिसलो आपल्याक, आपण बरोबर ठिकाणी पोचलेलो असो। चला जाऊया। तर आपण मंदारकडे आलो, पण मंदार प्रदीपकडे गेलेला आहे। आता आपण इथनं तिथेच जाऊ आणि आजी इथे आहे। आजी नमस्कार। होय, आणि या आमचा टाईसू होय। मंदारचा गणपती सुंदर असा आरास आहे आणि शांत असं वाटतं गणपतीला बघून। तर चला मस्त करंजी आपण इथे खाल्ली मंदारकडे आणि आता आपण जाऊ प्रदीपकडे। तर हा तो फेमस खडा जो तुम्ही नेहमी मंदारच्या व्लॉग्समध्ये बघता आणि भावाची बाईक। येस, तर मंदारच्या घरातनं आता आपण निघालो आहोत आणि प्रदीपकडे चाललो आहे। प्रदीप राहतो
शिवडावला आणि आता इथेही आपण पहिल्यांदाच येत आहोत. तर आता बघूया, शोधत शोधत ह्याच्याही घरी आपण सक्सेसफुली पोहोचू. तर मस्त असं जंगलात गाडी चालवून आपण प्रदीपकडे आता आलेलो. की प्रदीपकडे इकडचं कोकणातले अर्ध्याधिक यूट्यूबर्स आपल्याला भेटले आहेत. मंदार ह्योच तो माणूस ज्याच्याकडे आमका यांनी बोलवल्याने आणि ह्यो स्वतः घराकडून गायब होतो. बंटी आणि लकी आणि प्रदीप या का फोटो काढता. तो नाही येणार, त्या का छत वर करूचा लागतलो. थांब थांब, कसं कसं रे लकी, कसं कसं उभं होतं दाखव. इंटरव्ह्यू जमलं पाठ आहे, चटई आहे, सगळं आहे. गणपती जेव्हा जातात ना तेव्हा एक शिदा गणपती सोबत दिला जातो. डाळ आणि तांदूळ असं दिलं जातं. इथे काका बांधतायत बघा, या पुडीमध्ये डाळ तांदूळ बांधली आहेत आणि त्याचं एक हार तयार करतायत बघा. आणि अशी एक पुडी आपण म्हणतो ना, एक मामांनी इकडे बांधलेली आहे. तर प्रदीपकडचा गणपती आता आपण बघितला. प्रदीप आज गणपती निघणार ना? एक 5-5:30 पर्यंत प्रदीप भाऊंचे गणपती गावाला निघणार आहेत. आता इथनं हे सगळे चालले आहेत मंदारकडे. आपण जाऊया अक्षयकडे. येस, तर प्रदीपकडनं आता आपण निघालो आहोत. आपण चाललो आहेत आता अक्षयकडे. आणि योगायोगाने इथे आपल्याला बाकी सगळेच भेटले. बंटी भेटला, मंदारही भेटला. मंदारच्या घरी आपण गेलो, मंदार नव्हता तिथे, तर तो इथे होता. आणि लकीही भेटला. तर चांगली अशी भेट झाली सगळ्यांशी. आणि आता आपण लक्कीच्या गाडीला फॉलो करतोय. येस, तर आता आपण आलेलो आहोत विरण बाजारात. तर तुम्ही ओळखलं असणार विरण बाजार करून की आपण आता कोणाकडे आलो आहे. अक्षयच्या घरी आता आपण आलेलो आहोत. आणि सुंदर असा गणपती आणि सुंदर असं सजावट अक्षयने केलेली आहे. पत्रावळ्यांचा वापर केलेला आहे. आपल्या घरी आपण पत्रावळे वापरले होते. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे ना, ही जी फुलं आहेत, आता आज आहे 7वा दिवस, अजूनपर्यंत ही फुलं फुललेली आहेत. तर हा प्रश्न मी अक्षयला विचारला, तर तो म्हणतो रोज रात्री हे बदललं जातं. हे बघा, हे सगळी खरी फुलं आहेत. खरं गुलाब आहे, सगळे खरं आहे. आणि डेकोरेशन आणि आरास बघा, सुंदर असा गणपती आणि डेकोरेशन आलेलं आहे. सुंदर, मस्त. आणि अक्षयच्या घरी आता आम्ही आलो ना, सगळीकडे आपल्याला गोड म्हणून मोदक वगैरे मिळतं. अक्षयच्या घरी रसमलाई मिळाली. मग पुढच्या वर्षी नक्की परत येणार. आज ना पुरेपूर गावामध्ये फिरायची मज्जा आम्ही घेतोय. कारण सगळे आपले युट्यूबचे मित्र आहेत ना, ते एवढ्या सुंदर सुंदर अशा रिमोट लोकेशन मध्ये राहत आहेत. आता रस्ता बघा कसला आहे. आता आपण चाललोय, एकदा तर आपण चुकलो, अशा एका रस्त्याला पोहोचलो जिकडे रस्ताच संपला. आणि आता आपण सरळ रस्त्याने विचारत चाललोय. तर आता जाऊया, बघूया. अमोलला विचारलं की बाबा 4 व्हीलर येईल ना, तर म्हणतो हो येईल, बघूया येवा तुम्ही, म्हणतो मला. बघूया आता, अमोल बोलला येवा, तर जाऊया. येस, तर नमस्कार मित्रांनो. आपण हरवत शेवटी अमोलकडे पोचलो आहे. आणि येस, लडाखला पोचलेलो आहोत. आणि अमोल आपल्याक भेटलो आता शेवटी. फिरान आपण इलो. रस्तो एकदम मस्त आहे, एकदम डांबरी रस्तो हा, चकाचक, काय प्रॉब्लेम नाही. या बिंदास येऊ शकतास तुम्ही. अमोलची आई, हरकत नाही. आणि अमोलचा गणपती बाप्पा, सुंदर अशी मूर्ती आहे सिंहासनावर बसलेली, एकदम मस्त. ही आरुश्री, हिला पण हिच्या चॅनलवर तुम्ही बघतच असता. येस, चला. आणि आता लेडीज कार्यक्रम चालू असा त्यांचा, ओटी भरण्याचा. तुम्ही असा नाही, चलो, थँक्यू. हा, जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला फॉलो करा नक्कीच, 100%. आरुश्री सावंत ब्लॉग. आरुश्रीनी ना एक गुपित आम्हाला सांगितलंय
की ॲक्च्युली काय होतं की सगळीकडे गोड गोड आपण खातो ना, तर मी आरुषीला म्हणलं गोड नको, तू आता शेगलाची भाजी दिलीस ना मस्त वाटली, पण आरुषी म्हणाली की करंजी आहे ना ती अमोलनी बनवली आणि एक जी जास्त भरलेली असेल ती मी बनवली आहे आणि जी कमी भरलेली असेल म्हणजे कवरला चिकटलेली आता असं करणार मित्राला माझ्या, असं करणार मित्रांना नाही हा, उलट आहे उलट आहे, चिटिंग आहे, खोटं बोलते, माझ्या मित्राची बाजू घेत नाही. तर आपण बघूया आता तूच सांग खायची खाऊची ती जास्त भरलेली कमी भरलेली कुठली आहे. हा आता कसं मग दिसायला सेम आहे ना. तुम्ही चालू करा हो, तुम्ही चालू करा. हा तुम्ही पण चालू करा, थांबा तुम्ही तू धर बघूया आपण. आता संजीव कपूर उभा घेतला आडवा करंजी खाऊन बघूया आपण. जास्त भरलेली आहे, अमोलनी बनवलेली आहे, जास्त भरलेली आहे, जास्त भरलेली करंजी आहे ही अमोलनी केलेली आहे. आरुषी खोटं बोलते, ही हलकी करंजी आहे, आरुषीने केली आहे. मला ना पूर्णाची करंजी खूप आवडते, पण आता काय करतात सहसा माणसं पूर्णाची करंजी करत नाही, रव्याची करतात. मला पण हिला पण आणि मालवणात ना 3-4 घरं असतात तिकडे पूर्णाची करंजी असतात. घंटीकडे भारी बनवलेली आहे ना. चांगलंय मी 9व्या की 10व्या दिवशी येतलंय करंजी मागायला तिकडे. करंजी गाव घेतो तुझ्याकडे. तर मग आपण अमोलकडनं आता निघत आहोत. अमोलच्या वहिनी, अमोलचा दादा, आरुश्री आणि काका हे पण आता मुंबईला निघतायत. आता ना कसं उलट झालंय की अगोदर आम्ही मुंबईवरनं मालवणला यायचो, गावाला गणपतीला यायचो. आता आम्ही इथे स्थायिक झालोय आणि इथली माणसं आहे ती कामाविषयी किंवा पुढच्या आयुष्यासाठी मुंबईत आहेत. पण सण किंवा काही असलं तरी कुठलाही चाकरमनी आहे किंवा गावातला माणूस आहे जो बाहेर काम करतो ना कधी चुकवणार नाही, तो नेहमीच असतो. तर येस चल अमोल, थँक्यू, मजा आली. आणि तू केलेली भरलेली करंजी भारी होती. नाही करंजी नाही, ती आरुश्रीने केली होती, आरुश्रीने केली होती. अमोलला येत नाही काय हो. आणि मला नाही जरी सबस्क्राईब केलं तरी हिला सबस्क्राईब करा. चला मंडळी भेटू. मगाशी सांगत होतो ना की अमोलचं घर ना अशा एका जबरदस्त लोकेशनला आहे. तिकडे मॅप वरची गाडी बघा कशी गोल गोल फिरते. त्या मॅपला पण एक्झॅक्टली कळत नाही नेमकं आपल्याला जायचं कुठे आहे. गाडी मगासपासून मी बघतोय मॅप वरची गाडी गोल 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 फिरतेच आहे. येस तर मित्रांनो, आपलं आचऱ्यातलं बागेतलं काम आता झालेलं आहे. आता आपल्याला सचिन दादाकडे जायचं आहे हडीला. तर त्यांना मगाशी मी फोन केला, सांगितलं की सचिन दादा थोडा लेट झालंय, तर आता एक काम करतो मी परवा येतो, कारण मी आचऱ्यात आता परवा मालवणवरनं येणारच आहे. पण सचिन दादा म्हणाले नाही जमलं तर आजच ये, कारण आज कसं गौरी गेले आहेत त्यांच्या गावी, म्हणजे गौरी विसर्जन होतं. तर गौरीचा प्रसाद आहे घरी, तर जर ते प्रसाद घेऊन गेलास तर बरं वाटेल. तर आता आपण जाता जाता सचिन दादांना फोन करूया आणि सचिन दादांनाही भेटून जाऊया आणि गौरीचा प्रसाद आहे ना ते घेऊन जाऊया. तर आता जस्ट आपण सचिन दादांच्या घरी पोचलो आहे आणि त्यांचं घर पण बघा मस्त असं एकदम आपल्याला एक खरोखरच म्हणजे एक गावाच्या आतमध्ये आल्यासारखी फिलिंग देते. सुंदर असं आपण एक जंगलाच्या वाटेतनं येतोय, मजा वाटते. तर येस नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत सचिन दादाकडे. हडीला त्याचं घर आहे. तर ऑलरेडी आम्ही त्याच्या नवीन घरामध्ये गेलो आणि कमीत कमी अर्धा तास खूप जास्त गप्पा मारल्यात. आणि आता सचिन दादा, ताई आहे तिथे आणि हा सचिन दादाचा गणपती बाप्पा. तर खरं तर सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा उंदरावर आहे किंवा ह्याच्यावर आहे, असं काही नाही. सिम्पल अशी मूर्ती आहे, पण म्हणजे बघून एकदम प्रसन्न वाटतं. मस्तच. ॲक्च्युली आज ना असे झाले की सकाळपासून सगळे आपल्या मित्रांच्या गणपतीला गेलो. मगाशी सचिन दादाला फोन केला मी की दादा एक काम करतो, मी आता उद्या बाहेर आहे, परवा येतो. पण तुम्हाला नाही आज येच करून म्हणजे गौरीचा प्रसाद जो आहे तोही करता येईल. तर मला ठीक आहे चला येऊया. आणि आल्यानंतर खरंच म्हणजे आपल्याला कधीतरी वाटतं ना की चला यार कोणाकडे तरी बोलवलं आहे, पटकन जाऊया आणि निघूया. तर आलो आणि अर्धा तास गप्पा मारत बसलो. सचिन दादा होते, त्यांच्या आई होत्या, त्यांच्या बायको होत्या, त्यांच्याबरोबर एवढ्या गप्पा रंगल्यात. आता असं झालं ना
की घरी जायचंय म्हणून जावं लागतं, नाही तर आणखीन अर्धा एक तास बसून आम्ही काय ना काय गप्पा मारत असतो. नाही परत आता जेवायला पण तो सांगतोय जेवायला येणार आहे, पण आणखीन एक 4-5 दिवस होऊ दे. गणपती म्हणणार असं काय करतात तुम्ही. तर नमस्कार. नमस्कार काका. तर आता आपला आजचे जे गणपती होते ना आपले ते होय खाल्लो काका खाल्लो सगळा. तर आपले आजचे जे गणपती आपल्याला पुरे करायचे झाले. सचिन दादांना भेटून आणि बोलून ना खूप मस्त वाटलं. वा सचिन दादा ना फुलं देते मस्त. क्या बात आहे. अरे वा सुंदर मस्त यार. जरबेरा सारखा आहे तो. नाही येत. नाही नको. तर आपण सचिन दादाने आम्हाला फुल दिला. परत आता आपण गाडीत आलो आपल्या. आणि जेवढे शॉर्ट्स तुम्ही सचिन दादाकडे बघितलेत ना ते बहुतेक काही सेकंदाचेच होते, पण आम्ही कमीत कमी पाऊण तास अर्धा तास होतो ना की पाऊण तासभर आम्ही मी सचिन दादा त्यांची आई आणि वहिनी आम्ही बोलत होतो. कुर्ल्यांबद्दल बोलणं झालं. ट्रॅप त्यांनी दाखवला आम्हाला की कशा प्रकारे तो कुर्ल्यांचा ट्रॅप तयार करतो आणि कसं मेहनत करून एक व्यक्ती वर येतं ना हे खरंच सचिन दादा. आणि त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना ते बघून ॲक्च्युली कळलं की ही व्यक्ती खूप मेहनत करून वर आलेली आहे. आणि आता अजून 2 गणपती आपल्याला करायचे आहेत, तर तो आपण परवा दिवशी करूया आणि हा ब्लॉग तेव्हा आपण अपलोड करू. येस. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे गणपतीचा 10वा दिवस आणि आज आपल्याला अजून 2 गणपती जे आहेत आपल्या कंटेंट क्रिएटर्स मित्रांचे ते करायचे आहेत. तर थोड्या वेळ अगोदर बंटीशी बोलणं झालं. तर बंटी आता देवबागात आहे आणि तो एक 10 मिनिटामध्ये पोहोचणार आहे घरी. तर चला आपण पण पटकन तयार होऊया. आणि बंटीच्या घरी लकी पण बहुतेक त्याच्यासोबतच आहे. तर बंटी आणि लकीशी परत एकदा भेट होणार आहे. तर बंटीच्या घरी जाऊया आणि बंटीचे गणपती बाप्पा जे आहेत ना त्यांचं दर्शन घेऊया. इलय. येस. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत बंटीकडे आणि बंटी बाहेर होता. योगायोगाने इथे इतर पण सगळी मंडळी आपल्या भेटलेली आहे. सिद्धू हा वर्षभर तर कधी दिसत नाही, गणपतीतच दिसता आणि रीलमध्ये दिसता. सर्वेशा आहे, अंकिता ताई आहे तिथे. हॅलो. येस. आणि या लकीकडे मी 3 वर्ष गणपतीत जाते. लकी कधी त्याच्या घरी नाही, लकी येणार नाही तर वेगळं, पण त्याच्या घरी कधीच दिसणार नाही. इतरांच्या घरी सगळीकडे भेटतात. मंदार पण तसोच हा. यांनी बोलवल्याने घराकडे आणि घराकडे नव्हतो. आणि बंटी माझ्याच ब्लॉग मध्ये आणि हे बंटीचे गणपती बाप्पा सुंदर असा मखर केलेला आहे. वडाचं झाड आहे मस्त. काकी नमस्कार. ते गौरीचे बाबा. येस. तर हॅलो मित्रांनो, आता सुंदर अशी आपली भेट झाली बंटीच्या घरी. अंकिता होती, मग लकी होता, बाकी इतर जे कंटेंट क्रिएटर्स, मंदार होता, बाकी इतर जे कंटेंट क्रिएटर्स आहेत आपल्या कोकणातले, तर ते सगळे आपल्याला तिथे भेटले. आणि आता आपलं एक घर राहिलेलं आहे. तर लारा मयेकर जो आहे आपला, तर त्याचा गणपती राहिलेला आहे. तर लारालाही आता मगाशी फोन केला तर तो म्हणाला तोही घरी आहे. तर आता लाराच्या घरी जाऊया आणि लाराचा गणपती बाप्पा जो आहे त्यांचे दर्शन घेऊया आणि मग भेटूया पुन्हा मग. तर मित्रांनो आता आपल्या सगळ्या यूट्यूब परिवारातलं शेवटचं घर आज होतं. लाराकडे आपण आलेलो. लारा काही कामाने बाहेर गेलेला आहे. तर लाराकडे आता आपण जाऊया. वहिनी इथे आहेत, त्यांच्या घरी काही पाहुणे आलेले आहेत. तर लाराचा गणपती जो आहे ना तो आपण बघूया आता. हा बघा, हा मस्त सुंदर असा लाराचा गणपती. मकर पण खूप सुंदर असा गेलाय. तर चला लाराच्या गणपतीचेही आपण दर्शन घेतलेले आहेत आणि आता आपण निघूया इथनं. येस. तर मग मित्रांनो आपल्या या गणेशोत्सवानिमित्त
बरीचशी नवीन मंडळी आपल्याला भेटली, त्यांच्या घरच्यांची आपली भेट झाली, त्यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन आपण घेतले. आणि आपण जे नेहमीच म्हणतो ना, मी व्हिडिओच्या सुरुवातीला जे बोललो की आपले जे मराठी सण वगैरे आहेत ना, त्याच्यामध्ये खूप साऱ्या नवीन नाती जोडल्या जातात. आणि ह्या गणेशोत्सवामध्ये खरंच माझ्याबरोबर हेच घडलं की गेल्या 1 वर्षामध्ये जेवढेही सोशल मीडियाचे मित्र माझे झालेले आहेत त्यांच्या घरी मला जायला मिळालं आणि खूप जास्त चांगली नाती माझी जोडली गेलेली आहेत. आणि प्रत्येकाचा गणपती बाप्पा ही ना खूप सुंदर होता. आणि सर्वात जास्त म्हणजे मला जे आवडलं ना की आपले जेवढे कंटेंट क्रिएटर्स आहेत ना, हे एवढ्या सुंदर सुंदर रिमोट लोकेशन्सला राहतात की म्हणजे खरंच एवढ्या लहान लोकेशनवरनं एवढं मोठं नाव कमावणं त्यांच्यासाठी, त्यांच्या घरच्यांसाठी व त्यांच्या गावासाठी खरंच एक खूप जास्त अभिमानाची गोष्ट आहे. तर सध्या एवढंच. अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो प्रेस करा. आणि जर चॅनलवर नवीन आहात तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कोकणाच्या जवळपासच्या किंवा आपल्या गावातल्या गाव गजाल्या आपण आपल्या चॅनलवर नेहमीच तुमच्याबरोबर शेअर करत असतो. सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज जुनारी, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं. पुन्हा भेटूया.